जेवढं सुद्धा काम जे झालेलं आहे गेल्या गेल्या वर्षभरात, त्यांनी नेहमीच पूर्ण सपोर्ट दिलेला आहे मराठी सिनेमाला आणि आमच्या टीमला. कधीही त्यांनी जास्त प्रश्न न विचारता पूर्ण विश्वासाने फुल सपोर्ट दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की जनरली काय होतं, ते त्यांना याला जमत नाही, आता पण ते उशिरा झाले. ते हिंदीचं फार मोठं असतं, पण नेहमीच ते मागे राहिलेले आहेत. पण मला असं वाटतं जे सुद्धा यश झी स्टुडिओ मराठीने गाठलेलं आहे आणि गाठणार आहे या चित्रपटातून, हे जेव्हा त्यांना मी प्रपोज केलं की आपल्याला हे असं करायचं आहे, गो अहेड. So thank you, Umesh. Thank you so much for all the support, all these years. Thank you. So would you like to say like a few words? Please stage where we are, sir. Thank you, Umesh. Thank you, everyone. Thank you for coming in here. We have a lovely cast here. I'm really sorry I got delayed. But all the best and thank you very much for being a part of this project. Like Bhavesh said, I really do believe that it's a great team. It's a great concept. और genuinely मुझे लगता है कि अगर एक लाइन में पता चल जाता है कि हाँ कन्विक्शन है, टीम में भी कन्विक्शन है, कॉन्सेप्ट में स्ट्रेंथ है, so then it makes my job very, very much easier. And thank you for doing this for us. And I look forward to interacting with you guys and figuring this कि देखते हैं ऑडियंस क्या बोलता है. Thank you. Thank We'll you. ensure that you come on time for the success party of this film. Thank you so much, sir. दोघांना एक बसण्याची विनंती आहे. एकदा जोरदार टाळ्या उमेश कुमार बन्सल सर यांच्यासाठी. आणि आता मी पुन्हा एकदा माझे प्रयत्न सुरू ठेवते बाकीच्या कलाकारांसोबत शोधण्याचे की मंजुळा नेमकी कोण आहे. मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते. जोरदार टाळ्या वाजवत राहायचंय आपण सगळ्यांनी. योगेश शिरसाट यांना, त्यासोबतच उमेश जगताप, प्रियल नाईक, गणेश पंडित सर, शार्दूल सराफ आणि अथर्व रुके यांना. तुम्हा सगळ्यांना ऍक्च्युली मला विचारायला आवडेल थोडं की तुमच्या भूमिका काय आहेत या चित्रपटात. आणि माझा पेटंट प्रश्न बाय नाव, कोण आहे मंजुळा? मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमाकडे का वळा याचं उत्तर म्हणजे हा सिनेमा आहे. वा वा. आणि गेल्या 14 महिन्यांपासून जी स्टुडिओजनी जे सिनेमे दिलेत, दशावतारांनी सुरुवात झाली, आता थांबायचं नाही सुरुवात झाली, दशावतार. आणि या वर्षात मला असं वाटतं की मराठी सिनेमाचे 10 आणि 100 अवतार जी स्टुडिओज कडून व्हावेत आणि ते होणार आहेत. आणि नवीन दिग्दर्शकांना घेऊन जी स्टुडिओजनी जी मोठ बांधायला सुरुवात केली आहे, नाविन्याच्या शोधात आणि नव्या जुन्याचा मेळ घालत संगम करत खूप छान चाललं. आमच्या भूमिकेबद्दल सांगण्यात म्हणजे पंचपक्वानांनी भरलेलं ताट आहे. खरं तर 5 आणि 48 पक्वानांनी भरलेलं ताट आहे आणि प्रत्येकाचा आस्वाद तुम्हाला एक वेगळी चव मिळणार आहे. एवढं सुंदर प्रत्येकाचं पात्र आहे आणि ते तुम्हाला पडद्यावर बघायला नक्कीच आवडेल असं मला खात्री आहे. नमस्कार, मी उमेश जगताप. मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजतो की मला खूप चांगल्या प्रोजेक्टचा भाग होत आहेत आणि माझ्या नशिबाने मी काही प्रोजेक्टचा भाग असतो. आणि या पिक्चरमध्ये मी एक वेगळाच कॅरेक्टर करणार होतो. ऑडिशन वेगळ्याच कॅरेक्टरची दिली होती आणि फायनली मला एक वेगळंच कॅरेक्टर मिळालं. शेवटपर्यंत मला माहित नव्हतं की मी काय करणार आहे. मी शेवटी विविधला एका ठिकाणी बसवलं, त्याला म्हणलं बाबा मी नेमकं कशाच आज करायचंय, नेमकं काय करायचंय. तर तेव्हा म्हणाला की मी डिरेक्टर आहे, मी तुला सांगतो की तू हा रोल करणार आहे आणि हाच आहे आता फायनल. तर मग त्यावेळेस मग माझी लुक टेस्ट वगैरे झाली. तर माझ्या भूमिकेबद्दल सांगत नाही मी जास्त काही, कारण ते सस्पेन्स राहिलेलं बरं आलं, मंजुळे बरोबर आलो काहीतरी. तर नाही, 2 नका, एक पिक्चर वगैरे लगेच कळेल दोन्ही पण. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, माझं नाव गणेश पंडित. बेसिकली मला या सिनेमात अभिनयासाठी निवडल्याबद्दल धन्यवाद. कारण इतकी वर्ष सिनेमे लिहितोय, पण मी लिहिलेले सिनेमे ऍक्टरला ते डायलॉग्स म्हणताना किंवा बाकी अभिनय करताना काय होत असेल त्यांचं, ते मी आत्ता या सिनेमाच्या निमित्ताने अनुभवलंय. आणि खरंच खूप कठीण आहे ते इतर कोणीतरी लिहिलेला सिनेमा परफॉर्म करणं.
सो या सिनेमात माझा रोल दिगंबर नावाचं पात्र मी करतो, जो त्या गावातला हॉरर कॉमेडी असलेल्या गावातला सगळ्यात घाबरट असलेला माणूस आहे. आणि दिगंबरमुळे खरंच हॉरर झाली सिनेमा, कारण तो रिक्षा ड्रायव्हर होता त्याच्यात. आणि मी त्याच्यात- त्यांनी इतकं करेक्ट कास्टिंग या सिनेमातलं दुसरं कुठलंही नाही, कारण सगळ्यांना ड्रायव्हिंग येत असताना एक ड्रायव्हिंग न येणारा माणूस त्यांनी टमटम चालवायला निवडला. यासारखं उत्कृष्ट कास्टिंग दुसरं कुठलंही नाही. आणि सगळे रिक्षात बसून हा चालवतोय, आणि एका आणि पॉइंटला त्यांनी आम्हाला रिक्षातून अंतरिक्षात गेलो होतं जवळजवळ ते. ऍक्च्युली या सिनेमातली जी हॉरर कॉमेडी आहे, सगळ्यात मोठी भीती ती फक्त माझ्या रिक्षात बसून प्रवास करणे हीच होती. त्यामुळे मंजुळा हे माझ्या रिक्षाच्या वर लिहिलेलं नसलं तरी ते सहज वाचता येतं. नमस्कार, मी शार्दूल सराफ. मगाशी मकरंद सर म्हणाले की आपल्याकडे 3 प्रकारचे ट्रोलर असतात ते. तर तो जो दुसरा प्रकार त्यांनी सांगितला की त्यांना फक्त स्वतःचं म्हणणं मांडायचं, त्यांना त्याच्यातलं काही कळत असो वा नसो, ते पात्र मी आहे. माझं यदू नावाचं पात्र आहे, आणि रवी अण्णा जो भला माणूस आहे, तो गावात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, त्याला सतत तो कसा चुकीचा आहे हे त्याला आणि गावाला सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे थोडं निगेटिव्ह शेड आहे, तर कदाचित मी पण मंजुळा असू शकतो कदाचित. तेव्हा आता तुम्ही ते बघा. पण मला खूप छान वाटलं की ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे खरं तर, की इतक्या सगळ्या ज्या लोकांची कामं पाहत आपण मोठे झालो, ज्या लोकांची कामं पाहत पाहत आपण शिकलो, त्या सगळ्या लोकांबरोबर काही मित्र आहेत ज्यांच्या बरोबर शिकलोय, पण त्या सगळ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. 1 महिनाभर आम्ही सगळे इतके इन्व्हॉल्व्ह झालेलो होतो, सगळे एकमेकांच्या कामामध्ये. प्रत्येकाला प्रत्येकाच्या काम बघण्याची इच्छा होती. बऱ्याच वेळा आम्ही आमचे सीन्स नसताना सुद्धा आम्ही तिथे उपस्थित असायचो. नाही, आज तो सीन शूट होणार, मला तो खूप आवडलेला आहे, आणि मी ते बघून तो सीन कम्प्लीट झाल्यानंतर तिथून निघाले. तर ही शिकण्याची प्रोसेस या पूर्ण फिल्म मध्ये झाली. त्यामुळे खूप काही शिकायला मिळालं आणि खूप छान वाटतंय. एक पोटात असा मोठा गोळा आलाय, आता ट्रेलर पाहिलंय, असं झालंय की, आणि इतका उत्साह आहे सगळ्यांना की जणू आपल्या घरी एक लग्न असताना कसा उत्साह असतो तसा आज साखरपुडा झालेला आहे. आणि लग्नाची तारीख आहे 5 जूनला ती मंजुळा जी आहे ना, ती म्हणजे प्रेक्षकांकडे जायला निघणार आहे. तेव्हा काय काय घडेल हे सगळं पाहण्यासाठी आमची प्रचंड उत्सुकता आहे. एक पोटात गोळा आला आणि खूप भारी फिलिंग आहे. तेव्हा थँक्यू या सगळ्यांना की मला या प्रोजेक्टचं पार्ट होता आलं. त्यामुळे आणि आता मला पण खूप उत्सुकता आहे की काय घडेल. सर्वप्रथम झीचे खूप आभार, कारण इतक्या उत्कृष्ट कलाकृतीचा भाग बनायची मला संधी मिळाली, ती पण करिअरच्या इनिशियल स्टेजला. खूप ग्रेटफुल फील करते टू बी ऑनेस्ट. आणि ही फिल्म माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण ही गोष्ट कोकणातली आहे, कोकणातल्या मातीतली आहे, आणि मी मूळची कोकणातली असल्यामुळे मी खूप जास्त रिलेट करू शकते, खूप कनेक्ट करू शकते या गोष्टीशी. आणि इतक्या दिग्गज कलाकारांचा सहवास लाभलाय मला, त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त अजून कायच पाहिजे एखाद्या कलाकारासाठी. आणि या चित्रपटामध्ये मी दर्शना नावाच्या मुलीचा कॅरेक्टर प्ले करते. मंजुळा मंजुळा कोण आहे ते मी सांगणार आहे शेवटी, थांबा. तर दर्शना नावाच्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करते, जी एक साधी सोजवळ मुलगी आहे, गावातली मुलगी आहे, जिला गावातला एक मुलगा आवडत असतो. तर त्यांच्याशी एक छान केमिस्ट्री तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. सो येस. आणि मंजुळा आय गेस अथर्व रुके. दिसायला लागली रे मला तुझ्यात मंजुळा. मी बोलतो, हाय गाईज, माझं नाव अथर्व उर्के आहे. कम ऑन. फर्स्टली थँक्यू सो मच झी, थँक्यू सो मच गणेश सर, बेबी सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच टीम. तुम्ही माझे वर्कशॉप्स घेतले, मला एवढं चांगलं ट्रेन केलं, आणि मी आता शिकत आहे. लर्निंग अँड गोईंग व्हेरी वेल. आणि मी पण खूप मोठा स्टार होणार आहे नक्कीच. होणार तर आहे, जे आहे ते आहे. आय एम सो ग्रेटफुल टू. मी देवाला खूप ग्रेटफुल आहे, माझ्या मम्मी पप्पांना खूप ग्रेटफुल आहे, माझ्या सगळ्या मित्रांना खूप ग्रेटफुल आहे की त्यांच्यामुळे एवढं आज, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की आता जसं PR साठी नाही मी करते काय असं, बट ऑनेस्टली स्पीकिंग एवढ्या म्हणजे मोठ्या लोकांसोबत मला काम करायला भेटतंय.
मी लिटरली ह्यांना बघायचो, हे इसका पिक्चर देखते होता. आम्ही थिएटरला जायचो, म्हणजे कॉलेजचे बंक मारून. अजून पण म्हणजे केटी लागलेली मला, आता जस्ट पास आउट झालं, एवढा काय मोठा नाही मी. लाईफ इज गेटिंग टू रिअल. हा, पण रिअल राहायचं ऑनेस्टली. आणि कसं नाही, आणि ओम सरांसोबत पण काम केलं. त्यांनी असं एक भीती असते की असं म्हणजे हाय हा म्हणजे सॉरी गाईज असं आहे, अरे ह्याला ऍटिट्यूड आहे, ह्याला ऍटिट्यूड आहे असं. बट तुमच्यासोबत काम करून एकदम खरं सांगतो, आम्ही खूप चांगलं डायलॉग रिहर्स केले, सीन इम्प्रोव्हाइज केला. तर ओम सरांनी असं एकदम कम्फर्टेबल, एक लहान भावासारखं मला सर्वांनी तिथे एक त्यांच्या लहान भावासारखं मला ट्रीट केलं. सो थँक्यू सो मच झी अँड टीम ऑल. आणि मी खूप ग्रेटफुल आहे यासाठी की एवढं मला एक प्लॅटफॉर्म भेटलंय. अँड आय एम लर्निंग अँड गोईंग व्हेरी वेल. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या अथर्वसाठी. आणि नक्कीच स्टार तर तू होणारच आहे, त्यामुळे मला काही शंका नाहीये. ही जस्ट सुरुवात आहे. मग सगळ्यांचे खूप आभार. सगळ्यांना बसण्याची विनंती आहे. थँक्यू सो मच. थँक्यू मंजुळा. थँक्यू.